फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना. बघा, मी तुमची कल्पना तुम्हाला माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बघा, मी इथे तुम्हाला दाखवत आहे. मी गहू भिजवले होते 3 दिवस आणि ते कुरड्या करण्यासाठी मी इथं कशासाठी भिजवले होते ते तुम्हाला सांगणारच आहे. कुरड्या करण्यासाठी भिजवलेले आहे आणि छान भिजले होते ते. आणि त्याच्यातलं मी पाणी काढून टाकलेलं आहे सकाळ संध्याकाळ, त्याच्यामुळे वास पण येत नव्हता. छान भिजले होते ते. तुम्हाला दाखवलेलं आहे पहिल्यांदाच. त्याच्यामधलं दूध किती मस्त प्रकारे निघत होतं. आणि मी काय केलं, मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी कमी जास्त करत बनचालू करतच ते वाटून घेतलेलं आहे. आणि त्याचं दूध मी असं वाटून घेतल्यानंतर बघा, तुम्हाला दाखवतच आहे कसं आपण वाटायचं आहे. मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आणि थोडंसं बंद चालू करत असं मोठं वाटायचं, कारण की तांब त्याच्यामध्ये जात नाही गव्हाची. आणि मी साडीच घेतली होती आणि साडीनेच गाळलं होतं, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये गव्हाचं लालपणा जात नाही आणि कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात. आणि त्यानंतर बघा, मी तुम्हाला दाखवते आहे कशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. आणि त्याच्यातला चोथा निघून जातो बघा. असं मस्तपैकी त्याच्यातलं दूध गाळायचं गाळून आणि छान प्रकारे दूध काढून असं त्याच्यात चोथा राहतो. अजून एकदा त्याला करावं लागतं, हे पहिल्यांदाच आहे. आणि 2दा केल्यानंतर त्याच्यातलं सगळं पांढरं शुभ्र दूध बाहेर निघून जातं बघा. आणि असं पिळून घ्यायचं घट्टसर. जरी राहिलं दूध तरी काही हरकत नाही, लास्टला ते सगळं निघून जातं आणि छान प्रकारे आपल्या कुरड्या होते. इथे बघा, तुम्हाला चोथा पण दाखवलेला आहे. मी 2.5 किलोचं भिजवलेलं होतं आणि तेच मी इथं गाळत होते. रात्रीच्या वेळेला किंवा सकाळी कुरड्याचं थंड वातावरणातच कुरड्याची चिक्की घेतली जाते बरं का. गरमीच्या काळात ते व्यवस्थित येत नाही आणि वास येतो, त्यामुळं सकाळी किंवा संध्याकाळीच घेतली जाते. आम्ही संध्याकाळच्या वेळेला घेत होते. हा कुरड्याचा व्ह्यूज मला उशीरच झालेला होता उन्हाळी काम करण्यासाठी आणि मी ते आत्ता पूर्ण केलेलं आहे बघा. एक काम करत आहे, जो वेळ मिळेल ते. लग्न सराई असल्यामुळे मला काही तेवढं जमलं नव्हतं, त्यामुळं मी एक वस्तू सध्या करते. सगळं असं मी वाटून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे ते व्यवस्थितरित्या गाळून पण घेतलेलं आहे. आणि बघा, सगळं झालेलं आहे. आणि जर ते गाळत नसेल तर थोडं मीठ आधीच काय करायचं आहे, मिक्सरला थोडंसं पाणी लावून घेऊन त्यानंतर जे कपडा आहे तुमच्याकडं त्या प्रकारे, जर कपड्याला सुद्धा असं ते गळत नाही बरं का आणि चिकट राहतं ते, तर त्याला काय करायचं तर तुम्ही थोडं मीठ लावत जायचं आणि ते मिठाचं पाणी होतं आणि पाण्यावर ते मीठ निघून जातं. असं काही नाही बरं का. आणि अशा कुरड्या फुलल्या जातात. त्यानंतर बघा, असं मी तुम्हाला आणखी थोडंसं दाखवत आहे. जास्त वेळ झालेलं होतं माझ्याकडून. लास्ट हे तुम्हाला दाखवत आहे बघा. किती छान प्रकारे गाळत आहे. मी डब्यालाच लावलेलं होतं साडी आणि डब्यातच मी केलेलं होतं बघा. आणि माझं हे 2.5 किलोचं बरोबर वाटण झालेलं होतं. मला वाटायला उशीर झालेला होता. सगळ्यात सुगरण म्हणजे ज्याला कुरवडी करणं जमतं ते बघा. दुसऱ्यांदा पण केले होते तर एवढं छान दूध निघालेलं होतं आणि त्याला तिसऱ्यांदा करायची गरज नाही, बस एवढंच छान झालेलं होतं. तर हा चोथा सगळा टाकून द्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी असंच ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त कुरडी अशी पांढरी पाहिजे असेल तर जास्त पाणी ठेवायचं आणि जेवढ्यांदा त्या पिठातलं तुम्ही पाणी काढाल तेवढी कुरडी अशी पांढरी शुभ्र होते दिसायला. पण आधीच्या बायका हाताने करत होत्या, पण आता मिक्सर वगैरे आल्यामुळे ह्याची मशीन पण आलेली आहे चिक काढायची. त्याला चिक म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा, चिकाचा माझा सगळा चिक झालेला आहे सगळा वाटून. आणि बघा का, दुसऱ्यांदा पण मी काढलेलं तुम्हाला दाखवत आहे. पहिल्यांदाचं काढलेलं हे केलेलं आहे, पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही अजून मिक्सरमधून काढलेलं आहे आणि छान प्रकारे वाटून झालेले आहे. तसंच ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी हा सकाळचा व्ह्यू आहे आणि मी पहाटच उठलेली होते आणि पातेलं ठेवलेलं आहे बघा. माझं पातेलं थोडंसं पातळ झालेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडंसं तेल टाकलं चिटकू नये म्हणून.
आणि इंडक्शनवरच मी करत आहे. सध्या गॅस मिळत नाही, गॅसची टंचाई आहे आपल्याकडे. घरगुती मिळतो आहे गॅस, पण तरी पण जास्त गॅसचा वापर न करता मी इंडक्शनवर करते. चुलीवर करत होते, पण चुलीला ह्यावर्षी जळण नाही आहे माझ्याकडं. मी दरवर्षी पण जळण ठेवते, झाडं तोडलेली. ह्यावर्षी माझ्याकडं नाही आहे. मग मी काय केले, 1.5 जग पाणी, 2.5 किलोला 1.5 जग असं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उकळून दिलेलं आहे झाकण ठेवून. मस्तपैकी उकळी आलेली आहे. त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि माझ्या मुलीला मी ते ओतायला लावलेलं आहे मस्तपैकी. आणि बघा, आणि गरगटावं लागतं बरं का, पटकन गरगटावं लागतं, कारण की त्याच्यामध्ये गुठळ्या व्हायला नाही पाहिजे. गुठळ्या न होण्यासाठी म्हणून मग मी काय केलेलं आहे, चाटू घेतलेलं आहे. चाटूनच हाटलं. खूप हटावं लागतं ह्याला. एकदा जर पहिल्यांदा हटताना जर गुठळ्या झाल्या नाही तर खूप छान. आणि त्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे, त्यावर कपडा ठेवलेला आहे, पुन्हा तवा ठेवलेला आहे. तव्यावर मी मोठं करून शिजू दिलेलं आहे, म्हणजे करपत नाही आणि खूप वेळ गरम राहतं. तवा पण मी सोबत घेऊनच आलेले होते. आणि बघा माझं पीठ किती छान असं चमकते बघा, तुम्ही दिसते का तुम्हाला? आणि खूप छान पांढऱ्या प्रकारे झालेलं होतं आणि त्याची तार पण अशी वेगवेगळी होत आहे. तुम्हाला मी दाखवत आहे बघा. हे 8चंच ऊन आहे बरं का, 8 वाजले होते मला तरी शिजवत असतानाच. पण स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग मी वरी गेलेली आहे. माझी मुलगीसुद्धा माझ्यासोबत होती. बघा अशी कुरडी दाखवलेली आहे तुम्हाला आणि उलटून बघायची ती. करून बघून चकाकी आली म्हणजे आपलं पीठ शिजलेलं आहे आणि ते करायला तयार आहे. जर नाहीच चकाकी आली तर ते कुरडी शिजली जात नाही आणि तारा पण व्यवस्थित नाहीत. बघा माझ्या पूर्ण कुरड्या झालेल्या होत्या. एक धोतर पूर्ण भरलेलं होतं माझं 2 किलोमध्ये. खूप छान झालेल्या होत्या. पांढऱ्या ह्याच्यावर घातल्यामुळे थोडंसं, आणि वाळल्या होत्या त्याच्यामुळे त्याचा कलर असा दिसत आहे बघा. पण त्याची तार फार छान वेगवेगळी झालेली होती. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.